नमस्कार मंडळी, तुमच्याच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचाचा दिवस खूप छान जाऊ दे. सकाळपासून जरा काम करत बसलो होतो जेव्हा मला व्हिडिओ करता आला नाही. पण आज दुपारनंतर वातावरण बघा, म्हणजे मी आताच ब्लॉग चालू केला आहे. दुपार झाली, सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि मग ब्लॉगला सुरुवात केली. आणि आताचं वातावरण असं काहीसं आहे, म्हणजे वारा सुटला आहे, वरती ढग जमलेत बघू शकते आणि पावसाची लक्षणं सुरू झालेली आहेत. पाऊस पडू शकतो आज. सो स्टे ट्यून. पाऊस पडला तर दाखवेनच, पण गरमी कमी झाली वातावरणातली आणि छान थंडगार वातावरण आहे आज. आणि गडगडते बघा. याचाच अर्थ पाऊस पडणार आहे. थोडक्यात पाऊस पडला तर एक बेस्ट आहे, पण माझं काम राहणार आहे, कारण मला गेटचं काम करायचं होतं तर राहणार आहे. पण ठीक आहे, चालेल. पाऊस पडला थोडं, आता एवढं गरम होतं आहे तर अजून थोडंसं सहन करू, पण काही क्षण तरी थंडावा मिळेल वातावरणात. रात्रीची झोप छान लागेल आजचा दिवस तरी, कारण दुपार तशी होऊन गेली. सो बघू पाऊस लागला तर. हे बघा, ढग तर जमलेत भरपूर आणि गडगडते थोडं थोडं गडगडते. काल रात्री मी ज्यावेळी तिकडं नापण्यातनं येत होतो तर वाटेसुद्धा गडगड चालू होतं आणि आता तर इथे पण आहे. चला, पाऊस लागला तर दाखवेनच. रात्री कौलं लावले मी आल्या, कारण काय आलं, वरची कौलं काढून ठेवलेली होती उजेडासाठी. सो ते काम केलं नव्हतं. बरं झालं खोललं नाही मी ते त्या दिवशी. आता विचार करत होतो मीच खोलून करेन, तर नाही केलं ते बरं झालं, नाही तर आज प्रॉब्लेम झाला असता. चलो ठीक आहे, हळूहळू एक एक काम. चला. आणि फायनली पाऊस चालू झालेला आहे. बघू शकता गाडीवर, बघू शकता इथे पण बघू शकता पाऊस चालू झाला आहे. पण आता पहिल्या पावसात भिजायचं की नाही भिजायचं. नको, ये रिस्क नाही लेणे का बिडू. मस्त पाऊस पडतो आणि थेंब पण असे मोठे आहेत. पण घरावर एवढा मोठा आवाज येतो या त्यांचा. इथं बसलोय निवांत मस्त बघत. मस्त गडगडत होतं, वाटलेलं पाऊस लागला. हे बघा, मग अशी वाईल्ड मोड होता, आता रेग्युलर गेला. मोठे थेंब पडत आहेत. मजाच आवत आहे. इच्छा होते शेवटी भिजायची, थोडं तरी पाहिजेच. हे बघा गाडीवर पावसाच्या पाण्यात ना, म्हणजे पाऊस ज्यावेळी पडतो ना त्यावेळी मातीचा जो स्मेल येतो ना, अप्रतिम. हे बघा, तिची मातीत थेंब पडत आहेत ना, आता स्मेल वेगळाच येतो खरंच. नुसता पाऊस पडत नाही तर गाराही पडत आहेत. हे बघा, गारा आहेत. ती बघा, गार पडली आहे, गारा पडत आहेत वरती, म्हणून ते मोठे आवाज येत आहेत. हा थंडगार. ते बघा, अजून एक मोठ्या नाही आहेत, छोट्या गारा पडल्यात. बघा, पण गारा पडल्यात खाली.
इथे नाही मिळणार मला, इथेच मिळतील गारा. गारा पडले आज फायनली. मी म्हटलं मोठा आवाज कसला येतोय, बघतो तर गारा पडल्यात. आता खूप मोठा पाऊस चालू झाला, वारा पण जोरात यायला लागला. म्हणून म्हटलं तेव्हा आता गडगडायला पण लागला. किती लागतोय पाऊस काय माहिती बघा, पाणी किती निघालं. गडगडायला सुरुवात झाली. वारा खूप आहे बाहेर, तर म्हटलं जरा आतमध्ये आपल्याच बसूया, बरं वाटतं आतमध्ये. आणि हे बघा फायनली पावसाचं पाणी सुरुवात झालेलं आहे खाली ओतायला. सगळं झालं, पण आंबा काजू परत खराब होणार आहे. आंब्यावाल्यांचं खूप नुकसान आहे पावसामुळे. काजूचं ऑलरेडी झालं आहे, त्या दव पडला मध्ये त्याच्यात. आता पावसाने शिल्लक राहिलेला आंबा पण घालवणार वाटतं. एक शेतकऱ्यांचं नुकसान आहे. बाकी ठीक आहे, वातावरण थंडावा आला, गारवा आला, पण उद्यापासून परत गरम होईल पाऊस नाही लागला तर. पण हे नुकसान खूप जास्त आहे शेतकऱ्यांचं. 4 वाजता बरोबर चालू झालं आहे पाऊस. एक 15-20 मिनटं झाली, आता 15 मिनटं झाली चालू आहे पाऊस, बराच चालू आहे. मी वाटतं आता गरमी वाढणार बरं उद्यापासून. खूप पाऊस चालू झाला आता. लाईट पण गेली आहे आणि वातावरण थंडावा आला, पण थोडंच नुकसान पण आहे आता. चला मस्त मित्र आता आनंद घेतो पावसाचा. आता काय नुकसान होणार ते होणारच, त्याचं आता दुःख मनवत राहण्यापेक्षा मस्त पावसाचा आनंद घेऊया. हा वारा बघा किती आहे तो, काय बघा वरती इतका जोरात वारा आहे. बघा झाडं अक्षरशः समोर, झाडं अक्षरशः लपत आहेत. बघा वारा खूप जोरात आहे आणि आडवा येतोय. हसावं की रडावं कळे ना आता. होणाऱ्या नुकसानाला रडावं की आता जे समोर होतं त्याचा आनंद घ्यावा. शेतकऱ्यांची खूप वाट लागली इथं. आणि यामुळेच मधले 3-4 दिवस खूप जास्त गरमी होतं. कारण तेच होतं की पाऊस पडणार होता. काल रात्रीच गडगडत होतं आणि वाटेत येताना मला दिसत होतं तिकडे विजा चमकत आहेत, पण पडेल असं वाटलं नव्हतं. पण आज फायनली मगाशी बघितलं बाहेर तर ढगाळ वातावरण झालेलं खूप. म्हटलं आता हा कोसळणार आहे आणि पडलाच. आणि सोबत गाराही पडत आहेत. मस्त पाऊस पडला. बाकी कचरा आता झाला आहे, पण ठीक आहे, पाऊस मस्त पडला. पावसाची सरी थांबल्या आणि सूर्यप्रकाश आला बघा. पाऊस थांबलेला आहे आता आणि आता सूर्यदेवांची एंट्री झालेली आहे. आज वातावरण बाकी मस्त थंडगार झालं आणि संध्याकाळी लागला त्याच्यामुळे रात्री शांत झोप लागली. सकाळी वगैरे लागला असताना तर दुपारी परत ऊन पडून
परत गरमी झाली असती. पण आता संध्याकाळी लागला आहे तर रात्र तरी छान जाईल. आजची रात्र तरी खूप छान जाईल, शांत झोप लागेलच. चला आता काय काम काय करणार, तेवढा आता पेंट करून ठेवतो. लावता तर येणार नाही, आता सगळा चिखल झाला तिकडे, त्याच्यामुळे तिथे गेट लावता येणार नाही. आता फक्त पेंट करून ठेवतो. पेंट आणलं आहे मगाशी, पेंट करून ठेवतो. बाकी पाऊस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, गारा छोट्या छोट्या होत्या, काही ठिकाणी मोठे गारा पडलेत, पण इथे छोटे छोटे गारा पडलेत. चला, आज सगळ्या झाडांचा जीव शांत झाला असेल आणि सोबत आजच्या दिवसापुरता माझाही जीव शांत झाला आहे. उद्यापासून चलो यार, पाऊस नाही पडला तर. तर मंडळी, गेलेलो मगाशी बाजारात. गेलेलो मगाशी बाजारात आणि तिथूनच मागच्या सरांकडे गेलो आणि ही एवढी झाडं घेऊन आलो. आता लावून घेतो. तर असं उजेड आहे बाहेर, तर लावून घेतो. ही काही हँगिंगचे आहेत. हा इथे एक आहे हँगिंगचा, तर इथला बदलून इथे ऑफिस टाईमची लावणार आहे आणि बाकीचे हँगिंग इकडे लावणार आहे. सो चला, बाकीच्या कुंड्यात माती आहे, फक्त एक कुंडी भरून घ्यायची आहे, मग झालं काम. चलो करून घेतो पटकन तेवढं. ह्या हँगिंगच्या कुंड्या होत्या, पण त्याच्यात काय लावलेलं नव्हतं. असंच होतं, ज्यावेळी ते मी लावलेले रोपं तर ती मरून गेलेली. मरून म्हणजे असं नाही झालं, त्यावेळी पाऊस होता भरपूर, तर कुजून गेलेली आणि ती कोवळी गोळी होती, तर कुजली ती पटकन. तर आता गेलेलो, अक्षय सरांचा फोन आलेला, तर म्हटलं जाऊया, येताना त्याच्याकडे घेऊन या. आता गोपुराला विसरलो होतो, व्हिडिओ तिकडचे करायला मिळाले नाहीत. सो थँक्यू सर, चांगलं झालं. म्हणजे रिकामी कुंड्या होत्या एवढ्याच, त्या मला भरता आल्या त्या. आता बघूया कसं काय होतं यांचं, कितपत ग्रोथ घेतात. चला चला, आणलेली झाडं लावून घेतले. 4 हँगिंग म्हणजे 6 हँगिंग झालेत कंप्लीट. हे बघा, ही रोपं इथे आहेत, हे इथे लावलेत. इथे 2, हे 3, हे 4, 5, 6 हँगिंग इथे लावलेली आहेत. हे बघा, आता आणखी 6 जे आहेत ते मागवून घेतो आणि मग काम होऊन जाईल. चला तर मंडळी, सगळी कामं आवरलेत. आईला पण झोपायला दिलं, माझं पण जेवण वगैरे सगळं आवरलं. आज जरा पाऊस लागला, त्यामुळे मस्त जरा वातावरण थंडगार आहे, तर आज मस्त लवकर झोपणार, झोप मस्त पूर्ण करणार. चला, आता व्हिडिओ पण एडिट करून झाला आहे, आता सेव्ह होतो आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. सो चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच तुमचं प्रेम असू द्या आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, धन्यवाद.